राजेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा न्यूज. मित्रांनो, चला तर जाणून घेऊया आजच्या नवीन ताजा घडामोडी. मित्रांनो, सध्या दर्यापूर शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका नुकत्याच काही दिवसांमध्ये होणार आहेत आणि निवडणुकींचा बिगुल वाजल्यामुळे आज दर्यापूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन नेते सुजातदादा आंबेडकर आपल्या दर्यापूर नगरीमध्ये येणार आहेत. आज त्यांची भव्य सभा या ठिकाणी होणार आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या पाठीमागे संध्याकाळी या ठिकाणी जी सभा होणार आहे त्याची तयारी सध्या चालू आहे आणि या तयारीच्या सोबतच आपल्या या ठिकाणी काही नेते मंडळी वंचित बहुजनचे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. चला तर पाहूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चोरपगार आहेत. आज ह्या कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीची राहील आपण त्यांच्याकडूनच ते जाणून घेऊया. दादा नमस्कार. मी संजय चोरपगार, जिल्हा प्रमुख वंचित बहुजन आघाडी अमरावती पश्चिम. दादा, आज जी हा जो कार्यक्रम आपला संध्याकाळची जी सभा होणार आहे कशा पद्धती राहणार आहे? काय सभा सुजातदादांनी आम्हाला तारीख दिली आहे आणि आम्ही खूप भाग्य समजतो की बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू या शहरामध्ये येत आहेत. बाबासाहेबांचे वंशज या शहरात दर्यापूर शहरामध्ये येत आहेत. हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. सभेची पार्श्वभूमी हे राहणार आहे की सुजातदादांचे अख्ख्या महाराष्ट्रभर खूप मोठे मोठे दौरे आणि मोठ्या मोठ्या सभा होत आहेत. मोठ्या प्रमाणात सभा होत आहेत. लोक त्यांना मागत आहेत, जनता मागत आहे. युवकांची सुद्धा आयडियल आहेत. ते युवक सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मागत आहेत. म्हणून आम्ही सुजातदादा विनंती करून दर्यापूरला बोलावलेला आहे आणि सुजातदादाची खूप मोठी सभा होणार आहे इथं. दादा, मला सांगा, तुम्ही काय सांगू शकता आज जो संध्याकाळचा जो सभा होणार आहे, महासभा होणार आहे, नागरिकांची कशा पद्धतीची या ठिकाणी गर्दी राहणार? नागरिकांची आणि युवकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार आहे. कारण सुजातदादा जे मुद्दे घेत आहेत ते शेतकऱ्यांना होणारे अन्याय, शेतमजुरांना होणारे अन्याय, जिथे जिथे जातीवाद होत आहे, RSS काही ठिकाणी जास्त एक जातीवाद फैलवत आहे, त्याच्या तो विषय, महाबोधी महाविहारांचा विषय जो मुक्त करण्यासाठी सुजातदादांनी खूप मोठी मेहनत घेतली आहे. सुजातदादा प्रचार करत आहे आणि शेतकऱ्यांना जे कर्जमाफी नाही झाली आहे त्यावर सुद्धा सुजातदादा बोलणार आहेत. यासाठी इथे सभा बोलावलेली आहे. असं म्हटलं जात आहे की आज अनेक जणांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे. खूप लोकांचे फोन येत आहेत. सुजातदादा इथं येत असल्यामुळं खूप लोक इच्छुक आहेत. अंजनगाव मधून सुद्धा मामिडन लोकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहेत. अचलपूरचे काही लोक प्रवेशासाठी त्यांचे अर्ज येत आहेत. त्यांची मागणी येत आहे की दादा आमचा सुजातदादाच्या हातून अर्ज करा, जे प्रवेश घ्या. जे लोक काँग्रेसकडे वळलेले होते, जे काही बीजेपीकडे वळले होते किंवा काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय वळलेला होता, तो आता वंचितकडे त्यांचा ओघ आलेला आहे. सुजातदादामुळे पक्षाला खूप मोठी ताकद येणार आहे असं या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे. दादा, तुम्ही आपल्या दर्यापूर नगरातील आणि अंजनगाव नगरातील तालुक्यातील जनतेला काय आवाहन करणार? मी दर्यापूर आणि अंजनगाव आणि अमरावती जिल्ह्यातील जनतेला एक मोठं आवाहन करणार आहे की तुम्ही आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, बीजेपी यांच्या मागे राहिलेले आहे, परंतु वंचित हा असा पक्ष आहे, याचं नावच वंचित आहे. वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे आणि लढाई हा एकच पक्ष करत आहे. एकच पक्षाचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर हे रस्त्यावर उतरून आमच्यासाठी लढत आहेत. आमच्या हक्काची लढाई हे रस्त्यावर लढत आहेत. म्हणून या ठिकाणी लोकांचा ओघ वाढलेला आहे आणि पक्षाकडे बरेचसे लोकांचे प्रवेश होत आहेत. मित्रांनो, इथे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ चोरपगार यांनी आवाहन थेट जनतेला केलेलं आहे आणि या संध्याकाळच्या महासभेला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा आणि हा थेट कार्यक्रम आपल्या अमरावती माझाच्या न्यूज चॅनलवर लाईव्ह दिसणार आहे. तसंच महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र संघटक म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य संघटक आहेत आपल्यासोबत. त्यांच्या देखील आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. दादा, जो आज ही सभा होणार आहे काय सांगू शकता तुम्ही? ही सभा अतिभव्य होणार आहे. 2 दिवसापूर्वी भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी ज्या निवडणुका येतात त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी निवडणुका लढवते आणि त्याला भारतीय बौद्ध महासभेचा पाठिंबा असतो असं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेचे म्हणून जिल्ह्यात जे म्हणून पदाधिकारी आहेत ते अतिशय उत्साहात आहेत आणि त्यांनी आता निर्धार केला. आम्ही मेसेज पाठवले, त्यांना कळवलं आणि त्यांनी निर्धार केला ही सभा भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी मिळून मोठी आणि भक्कम करायची आहे. आणि जुळून अमरावती माझ्याकरिता राजेश खांडेकर सह सुजल गवई, दर्यापूर.